प्रगतीचा मार्ग मंठा ते आंभोडा. मंठा ते आंभोडा जाणारा मुख्य रस्ता म्हणजे केवळ दगडधोंड्यांचे साम्राज्य होते. सोपान काका आपल्या जुन्या बैलगाडीतून बाजाराला निघाले होते, पण प्रत्येक धक्क्यासोबत त्यांचं शरीर आणि मन दोन्ही खिन्न होत होतं. रस्ता अर्धवट सोडून कंत्राटदार निघून गेला होता. इरा दररोज याच खडतर रस्त्याने सायकलवरून शाळेला जायची. वाटेत उडणारी धूळ तिच्या केसांवर आणि गणवेशावर साचायची. रस्ता कधी पूर्ण होईल आणि आपला प्रवास कधी सुखाचा होईल, हा एकच विचार तिच्या मनात असायचा. एके दिवशी सोपान काका आणि इरा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खडीच्या ढिगाऱ्यापाशी भेटले. हा रस्ता असाच राहिला तर आपल्या गावाची प्रगती कशी होणार? सोपान काकांनी विचारलं. इराच्या डोळ्यातही तीच काळजी दिसत होती. पावसाळा सुरू झाला आणि रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली. मंठा आंभोडा मार्ग आता चिखलाचा कालवा बनला होता. सोपान काकांचा पाय चिखलात रुतला आणि त्यांना चालणंही कठीण झालं. इराची आज महत्वाची परीक्षा होती, पण ज्या बसने ती जाणार होती ती बस चिखलात रुतून पडली. इरा रस्त्याच्या कडेला बसून रडू लागली. तिचं 1 वर्ष वाया जाण्याची भीती तिला वाटत होती. आता बस झालं, सोपान काका म्हणाले. त्यांनी आणि इराने ठरवलं की गावच्या लोकांच्या सह्या गोळा करून आपण साहेबांकडे जायचं. दोघांनी मिळून एक मोठा कागद तयार केला, ज्यावर गावकरी आपली कैफियत मांडणार होते. सोपान काका आणि इरा तालुक्याच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्या हातात तो सह्यांचा कागद एका क्रांतीच्या निशाणासारखा होता. त्यांना आता कोणाचीही भीती वाटत नव्हती, कारण हा प्रश्न संपूर्ण गावाच्या भविष्याचा होता. तिथे त्यांना इंजिनियर अद्वैत भेटले. इराने त्यांना रडू आवरत सांगितलं की रस्त्यामुळे कशाप्रकारे तिचं शिक्षण धोक्यात आलं आहे. अद्वैत यांनी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि कागद नीट वाचला. काही दिवसांतच मंठा आंभोडा रस्त्यावर पुन्हा यंत्रांचा आवाज घुमू लागला. अद्वैत स्वतः कामावर देखरेख करत होते. सोपान काका रस्त्याच्या कडेला उभे राहून आनंदाने काम पाहू लागले. डांबराचा वास त्यांना प्रगतीचा सुगंध वाटत होता. अखेर रस्ता पूर्ण झाला. आता मंठा ते आंभोडा हा प्रवास केवळ काही मिनिटांचा झाला होता. इरा आनंदाने सायकलवरून वेगाने शाळेला निघाली आणि सोपान काकांचा मालाचा ट्रकही वेळेत बाजारपेठेत पोहोचला. जिद्द आणि एकजुटीमुळे रस्ता अखेर मार्गी लागला होता.